नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे मराठी अक्षर भारती आणि त्या अंतर्गत आपण व्याकरण घटक अभ्यासत आहोत. तर आजचा व्याकरण घटक जो आहे अलंकार हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अलंकार म्हटलं की आपल्या समोर दागिना हे चित्र उभे राहते. म्हणजेच अलंकार या शब्दाचा अर्थच दागिना असा आहे. ज्या वेळेला आपण कथा, कादंबरी, कविता, नाटक अशा विविध साहित्यकृती वाचत असतो, त्यात नेहमीची साधी भाषा न वापरता वेगळी भाषा वापरली जाते. लेखक, कवी आपल्या लेखनाला वेगळा साज चढवत असतात. मग या भाषेच्या विशेष वापरामुळे अशा साहित्य कृती वाचताना आपल्याला एक विशेष आनंद मिळत असतो. या साहित्याच्या भाषेतील एक घटक म्हणजे अलंकार होय. मग अलंकार या शब्दाचा अर्थ आपण बघितला की दागिना असा होतो. जसे दागिन्यांनी स्त्रीचे सौंदर्य खुलते, तिच्या मूळच्या लावण्यात अधिक भर पडते, त्याचप्रमाणे भाषेचेही असते. जसं की दागिना घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याच्या सौंदर्यात अधिक भर पडते. त्यामध्ये आपण सुंदर-सुंदर कपडे घालत असतो, वेगवेगळे दागिने घालत असतो. हे काय आहे? आपले अलंकार आहे आणि आपण अधिक खुलून दिसावं त्या अर्थाने, त्या दृष्टीने आपण काय करत असतो, वेगवेगळ्या अलंकारांचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे आपली जी काही भाषा आहे, त्या भाषेचं सुद्धा तसंच आहे. भाषेमध्ये सुद्धा अलंकार असतात. ज्याप्रमाणे कवी, लेखक आपल्या लेखनाला अधिक-अधिक आकर्षक, अधिक-अधिक सुंदर करण्यासाठी त्या थोड्याशा वेगळ्या भाषेचा ते उपयोग करत असतात. म्हणजेच या अलंकारांचा उपयोग करत असतात. ज्याप्रमाणे दागिने घातल्यावर आपल्या शरीराला म्हणजेच माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याचप्रमाणे भाषेचे अलंकार भाषेचे सौंदर्य खुलवतात. आपले बोलणे अधिक प्रभावी होण्यासाठी भाषेलाही शब्दांचा साज चढविला जातो. ज्याप्रमाणे आपण अलंकारांचा वापर करतो, त्याचप्रमाणे भाषेमध्ये सुद्धा अलंकारांचा वापर करून त्या भाषेचे सौंदर्य खुलवले जाते. आणि मग ते अलंकार भाषेमध्ये वापरल्यामुळे भाषेचे सौंदर्य अधिक खुलते. आपल्या बोलण्यातील अर्थ अधिक आकर्षकपणे व अर्थघनतेने प्रकट होतो, यालाच आपण अलंकारिक भाषा म्हणतो. आपला नेहमी प्रयत्न असतो बघा विद्यार्थ्यांनो, की आपण जे काही लेखन करत आहोत, जास्त तर आपण निबंध लेखनामध्ये, की आपलं जे लेखन आहे ते अधिक-अधिक आकर्षक व्हावं यासाठी आपण काय करत असतो त्या ठिकाणी वेगवेगळे सुवचनांचा वापर करत असतो, कवितांच्या ओळ्यांचा वापर करत असतो. हो की नाही? किंवा वाक्यप्रचार अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून, अलंकारिक भाषेचा वापर, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून आपण आपलं जे काही लेखन आहे, ते अधिक आकर्षक कशाप्रकारे होईल याचा प्रयत्न आपण करत असतो. मग हाच जो काही प्रयत्न आहे, की आपल्या भाषेला वेगळं काहीतरी स्वरूप प्राप्त करून देणे, अधिक भाषा खुलवणे यालाच आपण म्हणतो, की आपण अलंकारिक भाषेचा त्या ठिकाणी उपयोग करत असतो. मग असे जे काही गुण आहेत, ज्यामुळे भाषेला शोभा येते, भाषेचं सौंदर्य खुलते. मग असे जे काही गुण आहेत, त्या गुणांनाच आपण भाषेचे अलंकार म्हणत असतो. ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, भाषा सुंदर व आकर्षक होते, त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हटले जाते. बघा विद्यार्थ्यांनो लक्षात घ्यायचंय, की ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, भाषा सुंदर व आकर्षक होते, अशा गुणधर्मांनाच भाषेचे अलंकार म्हटले जाते आणि ह्या अलंकारांचाच आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. शब्द अलंकार म्हणजे काय, की शब्दांच्या चमत्कृतीपूर्ण रचनेतून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना शब्द अलंकार असे म्हणतात. मग या शब्द अलंकारमध्ये यमक, अनुप्रास हे शब्द अलंकार आहे आणि यासारखे अजूनही अलंकार आहेत, जे शब्द अलंकारमध्ये येतात. नंतर दुसरा आहे अर्थालंकार. शब्दांच्या अर्थपूर्ण योजनेतून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना अर्थालंकार असे म्हणत असतात. मग यामध्ये उपमा, उत्प्रेक्षा व रूपक हे अर्थालंकार आहे किंवा यासारखे अजूनही अलंकार अर्थालंकारमध्ये येतात. मग बघा शब्द अलंकार ज्या ठिकाणी शब्दांची चमत्कृती पूर्ण रचना केली जाते.
आणि ज्यामुळे भाषेचे सौंदर्य वाढवले जाते, अशा गुणधर्मांना शब्द अलंकार म्हणतात. आणि अर्थ अलंकारामध्ये काय, की शब्दांच्या अर्थपूर्ण योजनेतून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना अर्थ अलंकार म्हणतात. हे 2 महत्त्वाचे मुख्य प्रकार अलंकाराचे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यातील आपला जो अर्थ अलंकार आहे, अर्थ अलंकारातील उपमा आणि उत्प्रेक्षा हे 2 अलंकार आपल्याला यावर्षी अभ्यासण्यासाठी दिलेले आहेत. तर बघूया मग अलंकार कशाप्रकारे त्यामध्ये काय महत्त्वाचे असते, मग कशाप्रकारे अलंकाराचा जो वापर आहे तो उदाहरणांमध्ये किंवा आपल्या लेखनामध्ये केला जातो. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे, की एक तुम्हाला कल्पना यावी, की अलंकार कशाप्रकारे वापरले जातात किंवा त्यामध्ये काय महत्त्वाचे असते. तर या ठिकाणी आपण उदाहरण घेतलेलं आहे, आंबा साखरेसारखा गोड आहे. म्हणजे आंब्याची तुलना त्या साखरेसोबत केलेली आहे बघा. आंबा साखरेसारखा गोड आहे. मग काही प्रश्न मी खाली घेतलेले आहे, की कोणाची तुलना केली आहे? तर आंब्याची तुलना केली आहे. कोणासोबत तुलना केलेली आहे? कोणासोबत तुलना केली आपण त्या उदाहरणात? साखरेसोबत. म्हणजे तुलना केलेली जी वस्तू आहे ती कोणता आहे पदार्थ? साखर. मग 2 वस्तूतील जो काही समान गुणधर्म आहे किंवा 2 वस्तूतील जो काही सारखेपणा आहे, तो कोणता आहे? तर गोड जो आहे गोडपणा किंवा गोडवा. कारण आंबा साखरेसारखा गोड आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आंबा आणि साखर त्या दोघांचा जो काही समान गुणधर्म आहे, तो कोणता आहे? गोडवा किंवा गोडपणा. आणि शेवटचं जे प्रश्न घेतलेला आहे शेवटचा, सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द कोणता आहे? मग या उदाहरणात दोघांचा सारखेपणा, दोघांचा जो काही गुणधर्म आहे, तो दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? तर सारखा. तर हे जे काही 4 प्रश्न आहेत, त्या 4 प्रश्नामधून आलेली जी काही उत्तरं आपण बघितली, की प्रत्येक प्रश्नातून काहीतरी त्या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळतंय, की कोणाची तुलना केली आहे? हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे, की कोणाची तुलना केली आहे? तर आंब्याची. कोणासोबत केलेली आहे तुलना? साखरेसोबत. त्या दोनही वस्तूंमधील सारखेपणा काय आहे किंवा दोघांमधील समान गुणधर्म काय आहे? तर गोडवा. आणि दोघांचा समान गुणधर्म दाखवण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द आहे तो सारखा. तर अलंकारामध्ये हे 4ही जे प्रश्न आहे, ह्या 4ही प्रश्नांना काहीतरी विशिष्ट नावं दिलेली आहेत आणि ते 4ही विशिष्ट शब्द अलंकारामध्ये खूप महत्वाचे आहेत. तर मग बघूया कोणते 4 शब्द आहे जे अलंकारामध्ये महत्वाचे आहेत. तर बघा अलंकाराच्या संदर्भातील महत्वाचे जे शब्द आहेत, एक आहे उपमेय. उपमेय म्हणजे काय, की ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याची तुलना केली जाते, त्यास उपमेय म्हटलं जातं. जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, उदाहरण घेतलं होतं, की आंबा साखरेसारखा गोड आहे आणि त्यावर आपण प्रश्न पण बघितला, की कोणाची तुलना केली आहे? हो की नाही? मग कोणाची तुलना केली आहे? तर आंब्याची. म्हणजे आंबा ह्या उदाहरणामध्ये आंबा हे उपमेय आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, की उपमेय म्हणजे काय? हे आपल्याला विचारलं जातं. उपमेय, उपमान हे जे 4 शब्द आहे महत्त्वाचे, ते त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचं, की ज्याची तुलना केली जाते, तो म्हणजे उपमेय. जसं आपण उदाहरण घेतलं, की आंबा साखरेसारखा गोड आहे. यामध्ये आंब्याची तुलना साखरेसोबत केलेली आहे, म्हणून आंबा हे उपमेय आहे. हे लक्षात ठेवायचंय. नंतर दुसरा जो महत्त्वाचा शब्द आहे उपमान. मग उपमान म्हणजे काय? तर ज्याच्या बरोबर तुलना करायची असते किंवा ज्याच्या बरोबर तुलना केली जाते, ते म्हणजे उपमान. आपण उदाहरण तेच घेऊया कारण तुम्हाला ते जास्त समजेल, की आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणामध्ये आपण बघितलं, की आंब्याची तुलना केलेली आहे साखरेसोबत. मग आपल्याला उपमान म्हणजे काय, की ज्याच्याबरोबर तुलना केली आहे तेच उपमान. मग या ठिकाणी आंब्याची तुलना साखरेसोबत केलेली आहे, म्हणून साखर हे उपमान आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, की उपमान म्हणजे काय, की ज्याच्या बरोबर तुलना केली जाते किंवा ज्याच्या बरोबर तुलना केलेली आहे, असा घटक म्हणजे उपमान. मग या उदाहरणामध्ये साखर हे उपमान आहे. कन्फ्यूज व्हायचं नाहीये, गोंधळ करायचा नाहीये. उपमेय म्हणजे ज्याची तुलना केली जाते. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते. हे 2 वेगवेगळे घटक आहेत, त्यांना एकत्र करायचं नाहीये.
नंतर तिसरा जो शब्द आहे समान धर्म किंवा त्याला समान गुणधर्म सुद्धा म्हणतात. मग बघा समान धर्म म्हणजे काय, की 2 वस्तूत असलेला सारखेपणा किंवा 2 वस्तूतील समान गुणधर्म. ज्या 2 वस्तूंची तुलना केली जाते, त्या 2 वस्तूंमध्ये कोणता गुण समान आहे, कोणता गुणधर्म समान आहे, त्याला म्हणतात समान धर्म किंवा समान गुणधर्म. मग उदाहरण जे आपण घेतलेलं आहे, की आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणात 2 वस्तूतील समान गुणधर्म. मग 2 वस्तू कोणत्या आहेत? आंबा आणि साखर. यातला समान गुण काय आहे? दोघांचा जो समान गुण आहे, ज्याहून आपण तुलना केलेली आहे, तो म्हणजे गोडपणा. कारण आंबा आणि साखर दोघंही गोड आहेत. तो त्यांचा जो गुण आहे, तो दाखवण्यासाठी जो गोडपणा हा जो त्यांचा समान जो गुणधर्म आहे, तो म्हणजे त्यांचा समान धर्म किंवा समान गुणधर्म. नंतर पुढचा जो चौथा शब्द आहे, साम्यवाचक शब्द. तर साम्यवाचक शब्द म्हणजे काय, की साधर्म्यवाचक शब्द, त्याला साधर्म्यवाचक शब्द सुद्धा म्हणतात. की 2 वस्तूतील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द. म्हणजे जे काही 2 घटक ज्यांची तुलना केली आहे, त्या 2 घटकातील सारखेपणा दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो, त्या शब्दाला साम्यवाचक शब्द किंवा साधर्म्यवाचक शब्द असे म्हटले जाते. जसे उदाहरण आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणात आपण बघितलं, की आंबा व साखर यांचा गोडपणा, यांचा जो काही गुणधर्म आहे, गोडपणा दाखवण्यासाठी सारखा हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी साम्यवाचक शब्द कोणता आहे? तर सारखा. हे चारही जे शब्द आहे, हे अलंकाराच्या संदर्भातील हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. उपमेय ज्याची तुलना केली जाते, उपमान ज्याच्या बरोबर तुलना केली जाते. तिसरा म्हणजे समान धर्म, त्या 2 वस्तूंमधील सारखेपणा किंवा त्या 2 वस्तूंमधील समान जो काही गुण आहे किंवा गुणधर्म आहे, तो आहे समान धर्म. आणि साम्यवाचक शब्द म्हणजे दोघांमधील जो काही सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द आहे, त्याला साम्यवाचक शब्द म्हटले जाते. हे चारही जे घटक आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एकदा तुम्हाला हे 4 घटक समजले, की तुम्हाला अलंकार ओळखणं किंवा अलंकार समजून घेणं तितकंच सोपं होणार आहे. मग बघूया त्यावर आधारित कशाप्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. उपमेय, उपमान, समान धर्म व साम्यवाचक शब्द यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग प्रश्न कशाप्रकारे येऊ शकतो बघा. खालील वाक्यातील उपमेय व उपमान, समान धर्म, समान गुणधर्म. समान धर्म म्हणजेच काय? दोघातील समान गुण किंवा गुणधर्म व साम्यवाचक शब्द ओळखा. खालील प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, की खाली जे उदाहरणं दिलेली आहेत किंवा खाली जे वाक्य दिलेली आहेत, त्या वाक्यांमध्ये आपल्याला उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द ओळखायचे आहेत. मग चला बघूया कशाप्रकारे आपण ते जे काही उपमेय, उपमान आहे ते कशाप्रकारे ओळखायचे आहेत ते बघूया. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, मेघासारखा तो श्याम सावळा. या ठिकाणी काय केलेलं आहे, मेघासारखा तो श्याम सावळा. मग या उदाहरणामध्ये कोणाची तुलना कोणासोबत केलेली आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग कोणाची तुलना केली आहे? श्याम. श्याम म्हणजे कोण? कृष्ण. कृष्णाला श्याम म्हणतात. मग त्या श्यामची तुलना कोणासोबत केलेली आहे? मेघासोबत त्याची तुलना केलेली आहे. आणि दोघांमधील जो काही समान धर्म आहे, समान गुण आहे, तो म्हणजे काय? सावळेपणा. कारण मेघाचा रंगही कसा असतो? सावळा. आणि श्याम, कृष्णाचा रंगही आपल्याला माहिती आहे कसा आहे? सावळा. म्हणून दोघातील जो काही समान गुण आहे, समान धर्म आहे, तो आहे सावळेपणा. आणि तो सावळेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द आहे सारखा. साम्यवाचक शब्द कोणता आहे? सारखा.
इथे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. साम्यवाचकच्या ऐवजी सामान्यवाचक झालेलं आहे. तर ते तुम्ही समजून घ्या. तर आपल्याला तिथे लिहायचं आहे साम्यवाचक शब्द. तर तो शब्द कोणता आहे? सारखा. नंतर पुढचं उदाहरण आहे, त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. तर या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आधी ओळखायचंय. कारण जर आपण ते ओळखलं, तरच आपण उपमेय आणि उपमान लिहू शकतो. कोणाची तुलना केलेली आहे, कोणासोबत केलेली आहे, ते आपल्याला ओळखता आलं, की उपमेय आणि उपमान लिहायला आपल्याला अगदी सोपं जाणार आहे. मग या ठिकाणी कोणाची तुलना केलेली आहे? त्याचे अक्षर. कोणासोबत केलेली आहे? मोत्यासोबत म्हणजे मोती. मग उपमेय कोण आहे? त्याचे अक्षर. उपमान कोणाशी तुलना केली आहे? मोती. दोघांमध्ये समान धर्म, दोघांमध्ये समान गुण काय आहे? सौंदर्य किंवा सुंदरता पण तुम्ही लिहू शकतात. कारण अक्षर सुंदर आहे. कशासारखं आहे सुंदर? मोत्यासारखे सुंदर आहे. मोती माहिती आहे ना तुम्हाला? मोती काय असतो? सुंदरतेचं प्रतीक आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या अक्षराला त्याची उपमा दिलेली आहे, की अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. म्हणजे दोघांमधला जो समान गुण आहे, तो आहे सौंदर्य किंवा सुंदरता. तुम्ही सुंदरताही लिहू शकतात. आणि ती सुंदरता दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? तर सारखे किंवा सारखा. हे उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द आपल्याला लिहिता आले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. नंतर पुढील उदाहरण आहे, मधु जाईच्या फुलाप्रमाणे नाजूक दिसते. या ठिकाणी मधु जी आहे ती कशी आहे? नाजूक. कशाप्रमाणे दिसते आहे ती? जाईच्या फुलाप्रमाणे नाजूक दिसते आहे. मग या ठिकाणी मधूची तुलना त्या जाईच्या फुलाशी केलेली आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग मधूची तुलना केली आहे म्हणजे मधू काय येणार? उपमेय. आणि जाईच्या फुलाशी तुलना केली आहे म्हणजे जाईचं फूल काय आहे? उपमान. आणि दोघांमधील समान धर्म काय आहे? नाजूकता. जाईचं फुलही नाजूक असतं आणि मधू पण जाईच्या फुलाप्रमाणे नाजूक दिसते. म्हणजे दोघांचा समान जो गुणधर्म आहे तो आहे नाजूकता. मग दोघांमधील ती नाजूकता दाखवण्यासाठी वापरलेला जो शब्द आहे तो आहे प्रमाणे. मग अशा प्रकारे उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि ते लिहिता आले पाहिजे. हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 2 मार्कांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढचं उदाहरण आहे, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. सागर म्हणजे काय? तर समुद्र. मग या ठिकाणी आईचं जे प्रेम आहे, त्याची तुलना समुद्रासोबत केली आहे, सागरासोबत केलेली आहे. म्हणजे जसा सागर विशाल असतो, त्याप्रमाणेच आईचं प्रेम सुद्धा काय कसं असतं? विशाल असतं. म्हणून आपण उपमेय कोण आहे तर आईचं प्रेम. कारण आईच्या प्रेमाची तुलना केलेली आहे सागरासोबत, समुद्रासोबत. हो ना? मग उपमेय या ठिकाणी येणार आहे आईचं प्रेम. उपमान सागर. कारण कोणाशी केलेली आहे तुलना त्याची? सागराशी. ठीक आहे. नंतर समान धर्म म्हणजे त्या दोघांमधील समान गुण काय आहे? तर विशालता. आणि ही विशालता दाखवण्यासाठी शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे जणू. साम्यवाचक शब्द काय आहे? तर जणू. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि मग त्याप्रमाणे आपल्याला उपमेय, उपमान, समान गुण किंवा समान गुणधर्म आणि साम्यवाचक शब्द ओळखता आले पाहिजे. तर थोडक्यात लक्षात काय घ्यायचं आहे, की आपल्याला उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे, उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे आणि समान गुणधर्म म्हणजे त्या 2 वस्तूतील जी काही समानता आहे किंवा समान गुण आहे ते आणि साम्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द. जसं आपण उदाहरण घेतलं होतं, की आंबा साखरेसारखा गोड आहे. मग त्यामध्ये उपमेय आंबा आहे, उपमान साखर आहे, साम्यवाचक शब्द सारखा आहे आणि दोघांमधील समान गुण जे आहे, समान धर्म जो आहे तो गोडवा आहे किंवा गोडपणा आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. नंतर
आता आपण बघितलं, की अलंकार कशाप्रकारे वापरले जातात किंवा अलंकारातील जे महत्त्वाचे 4 शब्द होते त्याचा अभ्यास अभ्यास केलेला आहे आणि जे प्रकार आहे अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार ते सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. तर यावर्षी आपल्याला अर्थालंकारातील उपमा व उत्प्रेक्षा या अलंकारांचा अभ्यास करायचा आहे. तर बघा, उपमा अलंकार आपण कसं ओळखणार किंवा उपमा अलंकार कशास म्हणतात? दोन वस्तूंतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते, तेथे उपमा अलंकार होतो. उपमा आणि उपमेयला तुम्ही कन्फ्यूज होतात ते एकत्र करतात. उपमेय हा अलंकारासंदर्भातील शब्द आहे आणि उपमा हा अलंकाराचा प्रकार आहे किंवा अलंकार आहे. याचा गोंधळ घालायचा नाहीये. ते एकत्र करायचे नाहीयेत. उपमा अलंकार आहे आणि उपमेय काय आहे? अलंकारासंदर्भातील तो महत्त्वाचा शब्द आहे. तर मग उपमा अलंकार म्हणजे काय, की 2 वस्तूतील किंवा कृतीतील साम्य, चमत्कृती पूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते, तेथे उपमा अलंकार होतो. मग या अलंकारात सम, समान, सारखे, वानी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य, परी यापैकी शब्द येतात. यापैकी कोणताही शब्द त्या ठिकाणी तुम्हाला त्या उदाहरणात दिलेला असेल किंवा आलेला असेल, तर ते उपमा अलंकाराचं वाक्य असेल किंवा ते उदाहरण उपमा अलंकाराचे असेल. मग किती सोपं आहे बघा लक्षात ठेवण्यासाठी. जरी तुम्हाला डेफिनेशन लक्षात राहिली नाही, तरी तुम्ही हे शब्द लक्षात जर ठेवले, सम, समान, सारखे, वानी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य, परी हे जर शब्द तुम्ही लक्षात ठेवले आणि यापैकी कोणताही शब्द त्या अलंकारात आलेला असेल, त्या वाक्यात आलेला असेल, तर आपल्याला तो अलंकार ओळखता येईल. कारण हे सर्व शब्द हे उपमा अलंकारात वापरले जातात. मग उदाहरण बघा, उपमा अलंकार कशाप्रकारे त्या अलंकारामध्ये हे शब्द वापरले जातात किंवा उपमा अलंकार आपण कशाप्रकारे ओळखू शकतो? तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे सुंदर आहेत. हे उदाहरण घेतलेलं आहे. वरील उदाहरणात तिच्या ओठांना गुलाबाच्या पाकळ्यांची उपमा दिल्यामुळे येथे उपमा अलंकार झाला आहे. बघा किती सोपी या ठिकाणी पद्धत आहे जी सांगितलेली आहे, की त्या ठिकाणी त्या उदाहरणात तिच्या ओठांना गुलाबाच्या पाकळ्यांची उपमा दिली आहे. हं. त्यामुळे या ठिकाणी या वाक्यात किंवा या अलंकारात उपमा अलंकार झालेला आहे. मग या उदाहरणामध्ये उपमेय म्हणजे काय? कोण आहे? तर तिचे ओठ. कारण तिच्या ओठांची तुलना केलेली आहे. कोणासोबत तुलना केलेली आहे? गुलाबाच्या पाकळ्या. मग दोघांमधील जो समान धर्म आहे, समान गुणधर्म आहे, तो काय आहे? सौंदर्य. हो की नाही? गुलाबाच्या पाकळ्या ज्याप्रमाणे सुंदर आहेत, त्याप्रमाणे तिचे जे होठ आहे, ते ओठ काय आहे? सुंदर आहेत. मग अशा प्रकारे जर उदाहरणामध्ये कशाची उपमा दिलेली आहे, हे जर लक्षात आलं, तर आपण त्या ठिकाणी उपमा अलंकार सहज ओळखू शकतो. मग त्या उदाहरणामधील उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द सुद्धा आपण त्या ठिकाणी सहज ओळखू शकतो. जसे उपमेय आहे तिचे ओठ, उपमान आहे गुलाबाच्या पाकळ्या आणि दोघांतील समान धर्म आहे सौंदर्य किंवा तुम्ही सुंदरता सुद्धा लिहू शकतात. आणि साम्यवाचक शब्द आहे प्रमाणे. कारण ते सौंदर्य किंवा ती सुंदरता दाखवण्यासाठी प्रमाणे या शब्दाचा वापर केला गेलाय. मग तो प्रमाणे शब्द जो आहे तो उपमा अलंकारामध्ये येतो. मग त्यावरूनही आपण ओळखू शकतो, की हा अलंकार आहे उपमा अलंकार. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा सहज सोपी लक्षात ठेवता येईल अशी व्याख्या, की 2 वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी यासारख्या शब्दांचा वापर केला तर त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो. किंवा यासारखे शब्द जर त्या अलंकारामध्ये असेल किंवा त्या वाक्यामध्ये असेल, तर त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो. तर बघा या ठिकाणी खाली आपण एक उदाहरण अजून घेतलेलं आहे.
या अलंकारामध्ये येणारे शब्द सम, समान, सारखे, जैसे, तैसे, प्रमाण, परी इत्यादी शब्द लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरण घेतलेलं आहे, महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. मग या ठिकाणी उपमेय कोण आहे? महाराणा प्रताप. उपमान कोण आहे? वाघ. कारण महाराणा प्रताप यांची तुलना वाघाशी केलेली आहे. म्हणून उपमेय महाराणा प्रताप, उपमान वाघ. दोघांमधील जो समान गुण आहे, तो आहे शूरपणा. कारण वाघही कसा असतो? शूर. त्याचप्रमाणे महाराणा प्रताप सुद्धा शूर आहे. म्हणजे दोघांतील तो जो समान गुण आहे, तो आहे शूरपणा आणि दोघातील शूरपणा किंवा शूरता दाखवण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द आहे, तो आहे सारखे. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर पुढील जे काही वाक्य आपण घेतलेले आहे उपमा अलंकाराचे. जसे गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे. जसे तसे त्या ठिकाणी शब्द बघा वापरले गेलेले आहेत. जसे तसे. हो की नाही? आईच्या धपाटे म्हणजे आईचा जो मार आहे, त्याची तुलना त्या गुलाबांच्या काट्याशी केलेली आहे. की नाही? आईच्या धपाट्यांना गुलाबाच्या काट्यांची उपमा दिलेली आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर दुसरं उदाहरण आहे, चिनू पोपटासारखा बोलतो. चिनू पोपटासारखा बोलतो. या ठिकाणी काय केलेलं आहे? चिनूचं जे बोलणं आहे, ते कसं आहे? पोपटासारखं आहे. आपण म्हणत असतो, की किती सुंदर बोलतो पोपटासारखं. लहान मुलांना आपण म्हणत असतो. त्याप्रमाणेच या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे, की चिनू पोपटासारखा बोलतो. म्हणजे चिनूच्या बोलण्याला पोपटाचं जे काही बोलणं आहे, त्याची त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे. त्या दोघांची तुलना त्या ठिकाणी केलेली आहे. तिसरं उदाहरण बघा, एमिल झेटोपेक रेल्वे इंजिनासारखा धावतो. एमिल झेटोपेक जो आहे, त्याला कशाची उपमा दिलेली आहे? रेल्वे इंजिनाची. कारण त्याप्रमाणे तो तेवढ्या जलद गतीने धावतो. सारखा शब्द आलेला आहे, म्हणजे हा या ठिकाणी आपण उपमा अलंकाराचं हे उदाहरण आहे. नंतर पुढील उदाहरण बघा, त्या छोट्याशा बाळाचे गाल कापसासारखे मऊ होते. त्या छोट्याशा बाळाचे गाल कापसासारखे मऊ होते. म्हणजे या ठिकाणी बाळाचे जे गाल आहेत, ते कशाप्रमाणे आहे? कापसासारखे आहेत. कापसाप्रमाणे कसे आहेत? मऊ आहे, सॉफ्ट आहेत. सारखे शब्द आलेला आहे. म्हणजे हे चारही जे उदाहरण दिलेले आहे, हे उपमा अलंकाराचे उदाहरण आहे. पुढचा जो प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. तो आता आपण अभ्यासणार आहोत. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, की जेथे उपमेय हे जणू उपमानच आहे. ज्या ठिकाणी, ज्या वाक्यात, ज्या अलंकारात उपमेय हेच जणू उपमान आहे, असे वर्णन केलेले असते किंवा अशी कल्पना केलेली असते, तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, की उपमेय हेच उपमान आहे. असं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं असेल किंवा अशी कल्पना केलेली असेल, तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. बघा मग, उदाहरण, मज साधू पुरुष भासे तो राजहंस तिथला. उदाहरण बघा, मज साधू पुरुष भासे तो राजहंस तिथला. मग या उदाहरणात, वरील उदाहरणात राजहंस जणू साधू पुरुष वाटतो आहे. म्हणजे जो राजहंस आहे, तो कोण वाटतो आहे? साधू पुरुष. म्हणजेच उपमेय जणू उपमानच आहे. त्या ठिकाणी काय सांगितलं आहे, की साधू पुरुष भासे तो राजहंस. म्हणजे राजहंस जणू साधू पुरुषच आहे. साधू पुरुषासारखा नाही. तो साधू पुरुषच आहे. असं त्या ठिकाणी म्हटलं गेलंय. म्हणजेच काय, उपमेय हे उपमानच आहे. असं त्या ठिकाणी वर्णन केलं असल्यामुळे त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. मग या उदाहरणामध्ये उपमेय कोण आहे? तो राजहंस. कारण राजहंसाची तुलना साधू पुरुषाबरोबर केलेली आहे. म्हणून उपमेय आहे राजहंस, उपमान आहे साधू पुरुष आणि दोघांमधील समान धर्म. का त्या ठिकाणी तो साधू पुरुषासारखं भासतो आहे? तर
जसं साधू पुरुषाचं वस्त्र जे पांढरं शुभ्र असतं, त्याप्रमाणे तो राजहंस पांढरा शुभ्र आहे. म्हणून हा जो पांढरा रंग आहे, तो दोघांमधील समान गुण आहे किंवा समान गुणधर्म आहे. मग दोघांमधील समान धर्म श्वेत वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्र हे घेतलेलं आहे आणि साम्यवाचक शब्द दोघांमधील जे समानता आहे, जे काही समान गुणधर्म आहे, ते दर्शवण्यासाठी भासे हा या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. तर उत्प्रेक्षा अलंकार हे सहज लक्षात ठेवण्यासाठी उपमेय हे जणू उपमानच आहे किंवा हे दर्शवण्यासाठी जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यासारखे शब्द वापरले जातात. हे शब्द लक्षात ठेवायचे आहे. जसे आपण उपमा अलंकाराचे शब्द बघितले, है ना, उपमा अलंकारामध्ये आपण बघितलं की सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य यासारखे शब्द त्या ठिकाणी वापरलेले असतात. त्याचप्रमाणे उत्प्रेक्षा अलंकारामध्ये वाटे, भासे, की, गमे, जणू काय, जेवी यासारखे शब्द येतात किंवा यासारखे शब्द वापरलेले असतात. त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. मग या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे. हा आंबा जणू साखरच. हा आंबा जणू साखरच. बघा जणू हा शब्द दिलेला आहे म्हणजे आंबा हा जणू काय आहे? साखरच आहे. आणि उपमा अलंकारामध्ये आपण काय बघितलं? आंबा साखरेसारखा आहे. परंतु या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की हा आंबा जणू साखरच. म्हणजे या ठिकाणी उपमेय जणू काय उपमानच आहे. अशी तुलना केलेली आहे बघा. हे दर्शवलेलं आहे, की आंबा हीच जणू साखरच आहे. म्हणून त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. नंतर पुढचं उदाहरण बघा. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. उपमा अलंकारामध्ये आपण कशा प्रकारे दर्शवलं होतं हे उदाहरण, की त्याचे अक्षर मोत्यासारखे, मोत्यासारखे. परंतु या ठिकाणी त्याचे अक्षर जणू काय मोतीच. म्हणजे त्याचे अक्षर जणू मोतीच आहे. दोघांची सुंदरता त्या ठिकाणी दाखवली पण जणू ते मोतीच आहे. त्या ठिकाणी काय केलेलं आहे मग उपमेय हे उपमान आहे हे दर्शवलेलं आहे. नंतर पुढील उदाहरण बघा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. गुलाबी उषा म्हणजे सकाळचं जे काही वर्णन आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे, की ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. परमेश्वराचं प्रेम त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे आणि जणू हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार आहे. तर या अलंकारामध्ये आपल्याला हे जे काही शब्द आहे जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की जसे हे जे शब्द आहे ते शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून अलंकार ओळखायला आपल्याला सोपं जाणार आहे. मग बघा थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे, की उपमेय जणू उपमानच असते अशी कल्पना केलेली असते. या अलंकारामध्ये जणू, काय, जेवी, भासे, वाटे, की, जसे, तसे इत्यादी शब्द वापरले जातात किंवा इत्यादी शब्द येतात. ते उत्प्रेक्षा अलंकाराचे एक्झाम्पल्स असतात किंवा उदाहरण असतात. उदाहरण दिलेलं आहे, लहानगी वसुधा जणू गोड परीच. या ठिकाणी लहानगी जी वसुधा आहे, तिची तुलना परीसोबत केलेली आहे. मग या ठिकाणी उपमेय आहे वसुधा, उपमान कोण? ज्याच्याशी तुलना केली आहे. मग कोण आहे ती? परी आणि दोघांमधील समान धर्म सुंदरता. परी म्हटलं, की सुंदरतेचं प्रतीक आहे परी. म्हणून त्या ठिकाणी लहानगी वसुधा परीप्रमाणे सुंदर दिसते, असे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून दोघांमधील जो काही समान गुणधर्म आहे, समान गुण जो आहे, तो आहे सुंदरता आणि ही सुंदरता दाखवण्यासाठी साम्यवाचक शब्द वापरलेला आहे जणू. हे आहे उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण. मग यामध्ये येणारे शब्द पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि की उपमेय जणू उपमानच आहे. हे अशी कल्पना केलेली असते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला अलंकार ओळखता येतील. या ठिकाणी काही उदाहरण आपण घेतलेले आहे उत्प्रेक्षा अलंकाराचे.
सखू आजी जणू एक कविताच. तुमचा तुमचा जो धडा आहे सखू आजीचा त्यातील हे उदाहरण घेतलेलं आहे, की सखू आजी जणू एक कविताच. हो की नाही? सखू आजी चालता बोलता कविता करायची. तिच्या बोलण्यातून कविता नेहमी ती कवितेतच बोलायची. मग जणू काही ती कविताच आहे. सखू आजीच काय आहे? एक कविता आहे. त्या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, की ज्याप्रमाणे उपमेय हेच उपमान आहे. म्हणजे सखू आजीच एक कविता आहे. असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे आणि जो शब्द वापरलेला आहे, दोघांची जी समानता सांगण्यासाठी जो शब्द वापरलेला आहे, तो जणू शब्द आहे. ते शेत जणू काही हिरवा गालिचाच. त्या शेताची तुलना हिरव्या गालिच्याशी केलेली आहे. मग ते शेतच नसून जणू काय आहे? हिरवा गालिचाच आहे. पुढील उदाहरण, ओल्या मातीचा सुवास जणू कस्तुरीचा गंध. त्या ओल्या मातीचा जो काही सुवास आहे, त्याची तुलना कस्तुरीच्या सुवासाशी केली आहे. गंध म्हणजे सुद्धा सुगंध. मग त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. जणू शब्द वापरलेला आहे. पुढील उदाहरण आहे, ते झाड जणू सृजनाचे प्रतीक आहे. त्या ठिकाणी बघा, झाड काय आहे? सृजनाचं प्रतीक आहे. जणू शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजे हे चारही जे उदाहरण घेतलेले आहे आपण ते उत्प्रेक्षा अलंकाराचे आहेत. उदाहरण बघा, काही उदाहरण आपण घेतलेले आहे या ठिकाणी, की कशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. वाक्य बघा, ओल्या मातीचा सुवास जणू कस्तुरीचा गंध. जे आत्ताच आपण घेतलेलं होतं. हो की नाही? मग अलंकार ओळखायला सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे ओळखू शकतात, की उपमेय हे उपमान आहे. त्या ठिकाणी तसं वर्णन केलेलं आहे. कारण ओली मातीचा जो सुवास आहे तो कशाप्रमाणे आहे किंवा तो कस्तुरीचा गंध असल्याप्रमाणे आहे. म्हणून त्या ठिकाणी जणू शब्द सुद्धा वापरलेला आहे. म्हणजेच उत्प्रेक्षा अलंकार त्या ठिकाणी आहे. दुसरं उदाहरण, नांगरलेल्या जमिनीतली मातीची ढेकळे लोण्यासारखी मऊ लागतात. बघा, नांगरलेल्या जमिनीतली मातीची ढेकळे लोण्यासारखी मऊ लागतात. त्या ठिकाणी सारखा हा शब्द यूज केलेला आहे बघा, सारखी, लोण्यासारखी. मग त्या ठिकाणी उपमा अलंकार आहे. ते झाड नेहमी गजबजलेले असे, जणू गात बहरत संगीतच. जणू हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि झाडाचं जे काही अ, जी तुलना आहे, त्या ठिकाणी त्या संगीतासोबत केलेली आहे. मग ते जे एक्झाम्पल दिलेलं आहे किंवा ते जे काही उदाहरण दिलेलं आहे, त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो आहे. नंतर खालील वाक्यातील पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म ओळखा व लिहा. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही उदाहरणं तुम्हाला दिली जातील आणि त्या उदाहरणातील उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द, समान गुणधर्म ओळखून आपल्याला लिहायचे असतील. जसं आपण सुरुवातीला बघितले. जे काही आपण 4 उदाहरणं घेतले, त्याप्रमाणेच हे उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. शिवाजी महाराज वाघासारखे शूर होते. शिवाजी महाराजांची तुलना वाघासोबत केलेली आहे. दोघांमधील जो गुण आहे तो शूरता आहे. म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराज हे उपमेय आहे. वाघ उपमान आहे. दोघातील साधर्म जे आहे म्हणजे समान गुण जो आहे तो शूरता आहे आणि साम्यवाचक जो शब्द आहे तो सारखे हा आहे. पण तुम्ही ते व्यवस्थितरित्या मांडायचं आहे. उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द किंवा समान धर्म हे तुम्हाला काय करायचं आहे? व्यवस्थित मांडायचं आहे. नंतर पुढचं उदाहरण आहे, तिचे मन गंगा जळाप्रमाणे निर्मळ होते. तिच्या मनाची तुलना केली आहे गंगा सोबत. तर त्या ठिकाणी तिचे मन येणार आहे उपमेय, उपमान गंगाजळ, साम्यवाचक शब्द
सॉरी समान त्यांचा गुणधर्म आहे निर्मळता आणि साम्यवाचक शब्द आहे प्रमाणे. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला तो प्रश्न जो येणार आहे, यासारखे जे काही प्रश्न येणार आहे ते आपल्याला सोडवता आले पाहिजे. नंतर काही उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. प्रश्न आहे, खालील वाक्यातील अलंकार ओळखा. ते झाड नेहमी गजबजलेले असे, जणू गातं बहरतं संगीतच. हे उदाहरण आपण घेतलेलं होतं. ते आहे उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण. नंतर दमयंतीचे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे. चंद्राप्रमाणे म्हटले आहे, म्हणून या ठिकाणी उपमा अलंकार आहे. कारण दमयंतीच्या मुखाला चंद्राची उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. पाणी हे अमृतासम गोड आहे. पाणी हे अमृतासम. सम हा शब्द उपमा अलंकारामध्ये येतो आणि पाण्यास अमृताची उपमा दिलेली आहे, म्हणजे उपमा अलंकार आहे. आईचे प्रेम पावसाळी ढगासारखे असते. आईच्या प्रेमाची पावसाळी ढगाशी तुलना केलेली आहे. आईच्या प्रेमाला पावसाळ्या ढगाची उपमा दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी उपमा अलंकार आहे. अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी काय आहे? जणू देवदूतच आहे. म्हणजे त्या ठिकाणी उपमेय हेच उपमान आहे आणि जणू या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. रेखा मावशींचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे होते. रेखा मावशींचे पाय जे आहे ते कसे स्वच्छ आहे? झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. पाण्यासारखे म्हटलेलं आहे. म्हणजे उपमा अलंकार आहे. छोटी सोनाली म्हणजे जणू परीच. छोटी सोनाली जणू काय आहे? परीच आहे. म्हणजे जी उपमेय आहे तेच काय आहे? जणू उपमान आहे. म्हणजेच या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठलंही वाक्य किंवा कोणतेही उदाहरण दिलं असेल, तर त्यातील अलंकार ओळखता आला पाहिजे. त्याचबरोबर उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द, समान धर्म किंवा समान गुणधर्म तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आणि जितके जास्तीत जास्त तुम्ही उदाहरण घेऊन तो ओळखण्याचा प्रयत्न करा. उपमेय, उपमान काढण्याचा त्यातून प्रयत्न करा, शोधण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त सराव करा. आणि जास्तीत जास्त सराव जेवढा तुम्ही कराल, तेवढं तुम्हाला हा जो अलंकार घटक आहे, तो तितका सोपा वाटणार आहे आणि तो सोपा आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाहीये. परीक्षेत तुम्हाला यावर 2 गुणांसाठी उदाहरणं दिली जातील किंवा अलंकार ओळखण्यासाठी दिले जाईल किंवा उपमान, उपमेय यासारख्या कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी जास्तीत जास्त काय करा तुम्ही सराव करा. जास्तीत जास्त पाठ्यपुस्तक जे आहे तुमचं त्या पाठ्यपुस्तकामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळे उदाहरणं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. कवितेमध्ये तुम्हाला अलंकार मिळतील. कवितेमध्ये वेगवेगळे उदाहरणं शोधा. त्या ठिकाणी बघा कोणाची तुलना कोणाशी केली आहे. मग कशाप्रकारे तुम्हाला उपमेय शोधता येतं का? उपमान शोधता येते का? ह्या जर गोष्टी तुम्हाला सगळं समजायला लागल्या, तर त्या अतिशय सोप्या वाटतात आणि अलंकार हा घटक वाटतो तेवढा अवघड नाहीये. अतिशय सोपा आहे. जेवढे तुम्ही जास्त सराव कराल, जेवढं जास्त तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल, तितका सोपा तो घटक तुमच्यासाठी होणार आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे अजून उदाहरण आपण घेतलेले आहेत. खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द, साधर्म्यदर्शक गुण ओळखा. अशा प्रकारे काही उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहे, की त्यातील उदाहरणातील तुम्हाला उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द, साधर्म्यदर्शक गुण ओळखायचे आहेत. ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. जसं या ठिकाणी दिले पहिलं उदाहरण पुष्पावती नदीचे पाणी स्फटिकासारखे शुभ्र आहे. तर यातील आपल्याला उपमेय कोण आहे? कोण असणार आहे उपमेय? पुष्पावती नदी. कोणासोबत तुलना केली आहे? स्फटिक. स्फटिकासारखं म्हटलंय ना, म्हणजे उपमान स्फटिक आहे. साधर्म्यदर्शक शब्द कोणता आहे? ज्याची गुण दाखवण्यासाठी उपयोग केला जातो असा शब्द सारखे आणि साधर्म्यदर्शक गुण काय आहे? शुभ्रता. ठीक आहे. अशा प्रकारे बाकी उदाहरण सुद्धा तुम्ही करू शकता.
तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ते उदाहरण तुम्ही सोडवू शकतात. तो प्रयत्न तुम्ही करू शकतात. या ठिकाणी ते सोडवून दाखवलेलं आहे. अलंकार ओळखा. झाशीची राणी इंग्रजांवर विजेप्रमाणे तुटून पडली. विजेप्रमाणे आले बघा. म्हणजे त्या ठिकाणी उपमा अलंकार आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण आपण घेतलेलं होतं. उत्प्रेक्षा अलंकाराचं आहे. नंतर खालील वाक्यातील साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा. असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तिचे नयन हरणासारखे सुंदर आहेत. आई तर या उदाहरणामध्ये साधर्म्यदर्शक शब्द आहे सारखा आणि दोघांचा जो गुण आहे समान गुण साधर्म्यदर्शक गुण आहे सुंदरता. दुसरं उदाहरण आहे आईचे हात साईप्रमाणे मऊ आहेत. मग त्या ठिकाणी साधर्म्यदर्शक शब्द आहे प्रमाणे आणि साधर्म्यदर्शक गुण आहे मऊपणा. म्हणजे आईचे हात साईप्रमाणे मऊ आहेत. आईच्या हातांची तुलना केली आहे साईसोबत. साई म्हणजे दुधाची साय. ठीक आहे. अशा प्रकारे वेगवेगळे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते प्रश्न तुम्ही अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. आणि आज आपण इथेच थांबूया. मला अपेक्षा आहे तुम्हाला अलंकार हा घटक समजलेला असणार आहे. त्यावर तुम्ही अधिकाधिक सराव करायचा आहे. जास्तीत जास्त उदाहरण घेऊन त्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक जे शब्द आहेत ते शब्द, साम्यवाचक शब्द, गुण हे तुम्ही ओळखायचे आहे. जेणेकरून तुमचा सराव होईल आणि यावर आधारित प्रश्न ज्यावेळेला तुम्हाला विचारले जातील, त्यावेळेला तुम्हाला ते सोडवण्यास त्या ठिकाणी सोपं होणार आहे.